जय भीम. एका छोट्या झोपडीत जन्मलेला एक मुलगा, ज्याला पाणी पिण्याचा हक्कही नव्हता. पण त्याच मुलाने पुढे जाऊन भारताचं संविधान लिहिलं. हा प्रवास आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा, संघर्ष, शिक्षण आणि क्रांतीचा. 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेबांचा जन्म झाला. गरीब कुटुंब, पण स्वप्न मात्र खूप मोठं. लहानपणीच त्यांना जातीय भेदभावाचा सामना करावा लागला. शाळेत बसायला जागा नाही, पाणी पिण्यासाठीही परवानगी नाही. पण त्यांनी हार मानली नाही. बाबासाहेबांनी शिक्षणाला आपलं शस्त्र बनवलं. मुंबईत शिक्षण पूर्ण करून ते परदेशात गेले. कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. त्या काळात इतकं मोठं शिक्षण घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. त्यांनी सिद्ध केलं, ज्ञान हेच खऱ्या शक्तीचं मूळ आहे. शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर बाबासाहेबांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी दलित, शोषित आणि गरीब लोकांसाठी लढा दिला. महाड सत्याग्रहामध्ये त्यांनी पाण्याचा हक्क मिळवण्यासाठी मोठं आंदोलन केलं. त्यांचा एकच मंत्र होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 1947 नंतर भारत स्वतंत्र झाला आणि देशाला हवं होतं एक मजबूत संविधान. ही जबाबदारी देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी तयार केलं भारतीय संविधान, जिथे प्रत्येकाला समान हक्क दिला गेला. आज आपण जी स्वातंत्र्य आणि समानता अनुभवतो ती त्यांच्या मेहनतीमुळे आहे. जीवनभर अन्याय सहन केल्यानंतर बाबासाहेबांनी एक मोठा निर्णय घेतला. 1956 मध्ये त्यांनी बुद्धिझम स्वीकारला. लाखो अनुयायांसोबत त्यांनी नव्या जीवनाची सुरुवात केली. समानता, शांती आणि मानवतेचा मार्ग निवडला. बाबासाहेबांनी आपल्याला दिला एक अमूल्य संदेश: शिका, कारण शिक्षणाशिवाय प्रगती नाही. संघटित व्हा, कारण एकतेत ताकद आहे. संघर्ष करा, कारण हक्क मिळवण्यासाठी लढावंच लागतं. आजही त्यांचे विचार लाखो लोकांना प्रेरणा देतात. एका झोपडीतून सुरू झालेला प्रवास आज संपूर्ण देशाला दिशा देतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एक व्यक्ती नाही, तर एक विचार आहे. जय भीम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.